मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे 3 तास एकाच हॉटेलमध्ये सूत्रांची माहिती। दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते। भाजप सूत्रांची माहिती। मित्रांसोबत डिनर प्लॅन होता म्हणून हॉटेलला आलो। फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। विलंब न करता राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे। लाड बंद करा, सरकारकडे हात जोडून विनंती। राज ठाकरेंना तातडीनं अटक करावी, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक। शरद पवार ऑनलाईन तर 24 विरोधी पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित। इंडिया आघाडीच्या पक्षात समन्वय ठेवा, पवार आणि ठाकरेंनी मांडली समन्वयाची भूमिका। अधिवेशनादरम्यान आपल्याला एकत्र येऊन सर्व मुद्दे प्राधान्यानं मांडावे लागतील। इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींनी मत मांडल्याची सूत्रांची माहिती। तर शरद पवारांसह इतर नेत्यांकडूनही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त। ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी। महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकान नाही शाळाही बंद करणार। मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांनी लावले बॅनर। ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाही, ठाकरे ब्रँडमध्ये राज ठाकरेही येतात। प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात असल्याचंही मत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचा चेअरमन आणि शिंदेंच्या शिवसेनेचा व्हाईस चेअरमन आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात निवडणूक पडली पार। तुम्ही जर जनतेत असाल तर तुम्ही संपत नाही। लोकांशी नाळ तुटल्यावर तुम्ही राजकारणातून संपता। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उद्धव ठाकरेंवर टीका। पीएमआरडीएकडून विविध 32 भूखंडांचा होणार लिलाव, परंतु हे सर्व भूखंड ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत। त्या भूखंडांचा उपयोग सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी व्हावा, सुप्रिया सुळेंचं ट्विट। उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली। फोटो न छापल्यानं प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच पाडले। माजी आमदार खासदारांच्या मुलामुलींचे फोटो न लावल्यानं बॅनर फाडल्याची माहिती। अवकाळीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश। आमचं शेतकऱ्याचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नांदेड जिल्हा बँक उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नांदेडमध्ये खलबतं। भाजप विरोधात दादांची राष्ट्रवादी, काँग्रेस ठाकरेंची सेना एकत्र। अशोक चव्हाणांच्या समर्थकाला उपाध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न। बंजारा समाजाच्या वन नेशन वन रिझर्वेशनचा ड्राफ्ट तयार करून मोदींची भेट घेणार। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची बंजारा समाज एकता मेळाव्यात घोषणा। धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या छत्र्यांवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा डल्ला। छत्र्या मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची झुंबड। पालकमंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत घडला प्रकार। धाराशिवमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंतांची पाठ। निमंत्रण असतानाही तानाजी सावंतांची कार्यक्रमाला दांडी। हरित धाराशिव या उपक्रमाला महायुतीचे 3 आमदार गैरहजर। गडचिरोली जिल्ह्यात डीएपी युरिया खताची मोठी टंचाई। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडून कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन। इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव। महायुतीच्या वतीनं पेढे आणि साखर वाटत, फटाक्याची आतषबाजी। इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांचं मिरवणूक काढत जंगी स्वागत। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा। विनायक राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार। बीड जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाची दांडी। पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा फटका। तहसील कार्यालयात रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन जात आंदोलन। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात खत, कीटकनाशकं, तणनाशकाच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी। युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दरानं खतांची विक्री। आरोप करत मनसेकडून कारवाईची मागणी। साक्री तालुक्यातील सिरसोले ग्रामपंचायत हद्दीतील बहिरमपाडा मूलभूत सुविधांपासून वंचित। पाड्यातील 15 ते 20 घरांच्या रहिवाशांची पाण्यासाठी वणवण। आदिवासी बांधवांचे हाल। नंदुरबार जिल्ह्यात फळपीक विमा योजना राबवली जाणार। या योजनेत बोगस शेतकरी आढळल्यास त्याचा आधार कार्ड ब्लॉक केला जाणार। तसंच बोगस लाभार्थ्यावर कठोर कारवाई होणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ। 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1,01,000 रुपये मोजावे लागणार। लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। हिसोरी गावातील शेतकऱ्यांना सुकलेल्या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला। दुबार पेरणीचं संकट, शेतकरी चिंतेत।
लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर हिसोरी गावातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी सुकलेल्या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला।